आहे धावसंख्या झाली आहे 15. जे पहिले 4 चेंडू होते ना ते विश्वनाथने खूप सुंदर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली, पण बोलतात ना एक बॉल हा गेमचा प्लॅन पूर्ण चेंज करतो. आणि हेच आता पाहायला भेटलं लास्टच्या 2 चेंडूमध्ये. लास्टच्या 2 चेंडूमध्ये 10 धावसंख्या आलेल्या आहेत. मग जिथे 4 चेंडू 5 धावसंख्या होती तिथे 6 चेंडू 15 धावसंख्या झाली. 2 चेंडू किती गेम चेंज करू शकतात हे आता आपण पाहिलेलंच आहे. आकाश शेडगेची गोलंदाजी आम्ही ह्या वर्षी थोडासा दुसऱ्या संघातून पाहतोय. त्यांना आम्ही शिवशंभू अडवल्यामधनं खूप ओपनिंगची गोलंदाजी करताना पाहिलेली आहे. आकाश शेडगे पुढचा चेंडू सुंदर सुंदर नजाकत अचूक टप्पा. आणि आमचे मित्र परिवार सूरज मोरे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सह्याद्री चषक 2025 एक चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचणारा पहिला संघ अर्थात आई जन्नी माता तरे हा दाखल होतोय. तर त्या संघाचा सुद्धा हार्दिक अभिनंदन. चालू सामना एका बाजूला शिर भैरवनाथ सडवली तर दुसऱ्या बाजूला खडकवाडी चॅम्पियन्स. नक्कीच 2 बलाढ्य संघ आहेत. एका संघाने 57 धावा बनवल्या आहेत तर एकाने 53 धावा बनवलेल्या आहेत. अर्थात काय तर बिग बॅटल, चांगली लढत आपल्याला पाहायला भेटेल. हा चेंडू पॉईंटला जाऊन कट केला आहे, जिथे पॉईंट रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर चांगलं रनिंग बिटवीन 1 धाव मात्र अर्जित केली जाते ती स्कोर कार्डचा विचार केला ना मित्रांनो तर 20 धावा धावफलकाला पाहायला भेटतात. याच्या अगोदर तुम्ही शैलेशदादा पवार यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्समधून ऐकत होतात. ऋषीला पाहतोय आपण, जो एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आहे. एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज आहे मित्रांनो. अक्षरशः पुण्यावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला आहे ऋषी. परंतु आकाशने सुद्धा प्रभावी केलं आहे. चांगली गोलंदाजी त्याची सुद्धा राहिले. तर नेक्स्ट बॉल कसा पुढचा चेंडू. वा, टेनिस क्रिकेटमध्ये जे ब्रह्मास्त्र पाहायला भेटतं ना अर्थात यॉर्कर लेंथवरचा गोल चेंडू आणि तोच मैदानाच्यात पाहायला भेटला आहे. सातत्याने त्याच लेंथवर गोलंदाजी करताना हा गोलंदाज आकाश पाहायला भेटतोय. सह्याद्री ग्रामीण क्रीडा असोसिएशन गोलंदाजांचं जे प्रशिक्षण झालं त्या प्रशिक्षणामध्ये नेक्स्ट बॉल हा प्रकार त्याच्यावर घाणाघातीवार चेंडू हवेत वन बाउन जाईल चेंडू चौकार. नक्कीच या 4 धावांनी मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 24, जिथे वैयक्तिक दुसरा चौकार ऋषीच्या बॅटमधून येतोय. नक्कीच ओपनचं सुद्धा बरंच क्रिकेट तो पुण्यामध्ये खेळताना आम्हाला पाहायला भेटतो. नक्कीच जुना चेंडू सर. मी नक्कीच बाकीचे जे संघ आहेत त्यांना विनंती करेन की आपण बाउंड्री मॅनचं काम करायचं आहे मित्रांनो. कारण की ही स्पर्धा आपली आहे, आपल्या असोसिएशनची आहे, आपल्या अभिमानाची आहे, आपल्या स्वाभिमानाची आहे. सर्वांचं सहकार्य नक्कीच आम्हाला अपेक्षित असेल. चांगला चेंडू आउट कटर पाहायला भेटला. भन्नाट वेग, वाईट बॉल घोषित केला जातोय. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ॲड केली जाईल. 25 धावा.
25 ऑन अ स्कोर कार्ड. नेक्स्ट बॉल. हा चेंडू बॅटच्या प्रॉपर टायमिंग मध्ये आलाय. वॅकेंट झोन पाहायला भेटतोय जिथे हा चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार जाताना पाहायला भेटतोय. चौकार येतोय आणि या चौकार निश्चित धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला भेटते जिथे 29 धावा धावलकर पाहायला भेटत आहेत. 29 ऑन स्कोर कार्ड. 29 धावा धावलकर पाहायला भेटत आहेत. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. सह्याद्री चषक 2025 सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका. नक्कीच जाऊया स्कोरकडे जिथे 2 षटका के धावसंख्येतील संघाची 29. पहिल्या षटकाचा विचार केला तर 15 धावा खर्च केल्या होत्या त्या विश्वनाथने, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आकाशने 14 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल पाहणं गरजेचं असेल. नक्कीच यानंतरची एक महत्त्वाची मॅच, बिग बॅटल. एका बाजूला जय हनुमान वॉरियर्स रुद्र ओव्ही 11 खडकवाडी, तर दुसऱ्या बाजूला काळकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी. हा संघ हा चेंडू चांगल्या पद्धतीचा फ्लिक केला आहे जिथे 4 धावा नक्कीच प्राप्त होताना पाहायला भेटेल त्या स्कोर कार्डवर. आणि या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल. धावसंख्या होते संघाची 33 कोटी देवांची शपथ घेऊन सांगतोय. 33 धावा धावपलकर पाहायला भेटत आहेत. 33 ऑन स्कोर कार्ड. मोठं युद्ध, मोठी मॅच आपल्यासमोर येताना पाहायला भेटेल. एका बाजूला पितलवाडी तर दुसऱ्या बाजूला रुद्र ओव्ही 11 खडकवाडी. दोन्ही कॅप्टन 3 षटकानंतर तुम्ही टॉससाठी यायचं आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. नक्कीच हा चेंडू मात्र डॉट बॉल आला आहे, निर्धाव चेंडू आला आहे. नक्कीच यानंतर जी मॅच आहे त्याच्यानंतरची जी मॅच आहे या लॉर्ड्समध्ये शेवटची मॅच, जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोंड आणि जय हनुमान क्रीडा मंडळ जाधववाडी वाकण. ही मॅच सुद्धा पाहण्यासारखी ठरेल, कारण की नक्कीच जय हनुमान वॉरियर्स वडाचा कोंड या संघातून तुकाराम सावंत आपल्याला दाखल असताना पाहायला भेटेल इन ॲक्शन. जिथे मागील चेंडूचा विचार केला तर 1 धाव अर्जित केली जाते. एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 34 या धावसंख्येवर. शेवटचं षटक आहे, चला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. 34 ऑन स्कोर कार्ड. ऋषी चांगला चेंडू, जिथे शरीराचा वेध घेतोय चेंडू, पायाला ब्रश झालाय. त्यानंतर नक्कीच 1 होती तिथे 2 धावा ॲड केल्या जातील का पाहणं गरजेचं आहे. जिथे नक्कीच चांगलं रनिंग द बिटवीन पाहायला भेटलंय. नजर हटी दुर्घटना घटे. नक्कीच थोडीशी चूक झाली आणि त्या चुकीचा परिणाम 2 धावा ॲड केल्या जातील त्या स्कोर कार्डवर. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 36 या धावसंख्येवर. 36 ऑन दी स्कोर बोर्ड. 36 धावा धावलकर पाहायला भेटत आहेत शेवटच्या षटकामध्ये. नक्कीच आपण पाहतो जिथे शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. सह्याद्री चषक 2025 अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ आई जन्नी माताचा रई आपल्याला पाहायला भेटतोय. तर दुसरा संघ कोणता पाहायला भेटेल त्याच्यासाठी या महत्त्वपूर्ण लढती आपल्यासमोर दाखल होताना पाहायला भेटत आहेत. 4 चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील.
हाफ ट्रॅकर होता. नक्कीच चांगला चेंडू जिथे डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय अमोल याचा. चांगली गोलंदाजी. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या आहेत अमोलच्या माध्यमातून, जिथे एक चौकार आला परंतु तदनंतर कमबॅक केलाय. नक्कीच रणनीतीमध्ये थोडासा बिघाड मंकी स्टाईलने विकेट घेण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न फसलाय. वाह, हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू हवे, झेलची संधी. अरे बाप रे. नक्कीच 2 धावा तर ॲड केल्या जातील. तिसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानाच्या आत केला जात असताना धावबाद होईल. 3 षटक संपलंय. 3 षटका अखेर धावसंख्येतील संघाची 2च. 38 झाले आहेत. 39 बनवायचे आहेत. 18 चेंडूने 39 धावांची गरज खडकवाडी चॅम्पियन्स संघाला. राहुल याच्यावर मात्र सर्वांची नजर असेल. कशा प्रकारची फलंदाजी राहुल करतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. त्याच्या बॅटमधून मागील मॅचमध्ये आपण 26 धावांची इनिंग पाहिली होती. चला फिल्डिंगसाठी यायचं आहे त्वरित शिर भैरवनाथ चढवली संघ. 18 चेंडू आणि 39 धावांची गरज. चला शिरभैरवनाथ चढवली मैदानाच्या त्वरित दाखल व्हा, कारण की अजून आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. चला चढवली संघ. नक्कीच पुन्हा एकदा खडकवाडी चॅम्पियन संघ, खडकवाडी चॅम्पियन संघ तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. 39 बनवायच्या होत्या, त्यामधून 2 धावा मायनस केल्या जातील. 37 बनवायचे आहेत तुम्हाला, कारण की पुन्हा एकदा 2 धावांची पॅनल्टी. या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण पाहतोय टेनक्रिकची संपूर्ण टीम एका चांगल्या लाईव्ह कव्हरेज त्यांच्यामध्ये पाहायला भेटत आहेत. पहिले षटक घेऊन प्रतीक दाखल होताना पाहायला भेटतोय. आकाश आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आत. नक्कीच राहुलवर आता मात्र सर्वाधिक जास्त जबाबदारी असणार आहे या मॅचच्या अनुषंगाने. एक महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आत पाहायला भेटते. करो की मरो अशी ही मॅच, जिथे जो जिंकेल तो पुढील फेरीत दाखल होईल, तर जो पराभूत होईल तो घरच्या दिशेला जाईल. पहिल्या षटक घेऊन प्रतीक मैदानाच्या आत दाखल होतोय. राहुल आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आत. 18 चेंडू आणि
37 धावांचा टार्गेट. फुलटॉस त्यावर चांगला स्ट्रोक जिथे पहिल्या चेंडूवर घणाघाती वार आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार येतोय. नक्कीच चौकाराने सुरुवात केली ती फलंदाज राहुल याने. आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. प्रत्येकचा फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र मिड विकेटच्या रिझनमध्ये नक्कीच स्टेअर केलं आणि तदनंतरच्या 4 धावा. नेक्स्ट बॉल जिथे हा चेंडू फुलरचा पाहायला भेटला. नक्कीच चांगला चेंडू. वा, आता मात्र कमबॅक करतोय तो गोलंदाज प्रतीक. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. अजून 33 धावा बनवायच्या आहेत. पहिले षटक मार्गस्थ असताना पाहतोय सह्याद्री चषक 2025. हा चेंडू बॅटचे लिडिंग आहे. चेंडू हवेत, झेलची संधी, परंतु 3 खेळाडूंच्या मध्ये चेंडू ड्रॉप झालाय. 5 खेळाडूंच्या मध्ये तिथे 1 धाव मात्र अर्जित केली जाईल. ती स्कोर कार्डवर धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. वाह, काय फटका. जिथे फाईन लेग रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. फरार 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 फरार. चौकार. आणि 4 धावणे स्कोर कार्ड मात्र 9 या धावसंख्येवर येतोय. 9 ऑन दी स्कोर बोर्ड. चांगली सुरुवात झाली ती खडकवाडी चॅम्पियन्स संघाकडून. पहिलं षटक संपुष्टात आले. पहिल्या षटकाखेर 10 धावा दाभोलकर पाहायला भेटतात. येणारे 12 चेंडू विजयासाठी 27 धावांची गरज. 12 चेंडू 27 धावा. पहिला चेंडू जिथे ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग झालाय, वाईट बॉल घोषित केला जातोय. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ॲड केली जाईल. धावसंख्येच्या संघाचे 11. गौरव आलाय दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आत. हा चेंडू भन्नाट वेग पाहायला भेटलाय. जिथे बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल.
सरळ बॅटने जिथे स्टेट हिट लॉंग ऑनला त्रुशांत आहेत, जिथे ऋषी आहे, ऋषी थ्रो करेल तोपर्यंत एकच धाव अर्जित केली जाते. या एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल धावसंख्या होती संघाची. बारा धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. 10 चेंडू 25 धावा. लगेच पहिल्या मॅचचा विचार केल्यानंतर राहुलची कॅच सोडली होती आणि तीच कॅच महागात पडली समोरच्या संघाला. आणि त्याच राहुलने 26 धावा सुद्धा कुठल्या होत्या. हा चेंडू चांगला, जिथे या मागे चांगलं किपिंग केलं जात आहे. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. आता मात्र गरज आहे ती 9 चेंडूमध्ये 25 धावांची. 9 चेंडू 25 धावा. हा यावेळेस दांडी 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 गुल. वा, काय चेंडू पाहायला भेटला, जिथे फुलटॉस स्वरूपाचा होता पण तो यष्टनचा वेध घेतो चेंडू. फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आकाश. काय गोलंदाजी पाहायला भेटते. गोलंदाज गौरव याच्या माध्यमातून जिथे 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात केवळ 2 आणि 1 अवांतर. चांगली गोलंदाजी. वा, दुसरा षटक मार्गस्थाना पाहतोय जिथे 4 चेंडू झालेत आणि धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. सामन्याचा तराजू नेमका कोणत्या संघाच्या बाजूने आहे. फुलटॉस त्याच्यावर नक्कीच डीप पॉइंट रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हलतोय जिथे 4 धावा अर्जित केल्या जात आहेत. वा, काय फटका पाहायला भेटला. नक्कीच डीप पॉइंट आणि डीप कव्हर इथून जो क्षेत्ररक्षक आला होता त्याच्याकडून मिसफील होताना पाहायला भेटले. या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र 16 या धावसंख्येवर आले. आता मात्र 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. या शेवटचा चेंडू षटकार आला ना तर नक्कीच सामन्याचा तराजू दोन्ही संघाच्या बाजूने येऊ शकतो. आकाशसाठी नेट बॉल फुल टॉस आणि नक्कीच चेंडू हवेत असताना पाहायला भेटतोय जिथे डीपला प्रोडक्शन आहे. मिसफील होताना पाहायला भेटले. 2 धावा तर अर्जित केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी दुसऱ्या षटका अखेर धावसंख्येच्या संघाची 18. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. सहा चेंडू आणि 19 धावांची गरज. ऋषी आलाय शेवटचे षटक घेऊन मैदानाच्या आत. 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असताना पाहायला भेटते. पाच चेंडू आणि 20 धावांची गरज. 18 धावांची गरज.
6 चेंडू 19 धावांची गरज असताना सामना येऊन पोहोचला आहे 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. जिथे शेवटच्या षटकामध्ये 2 अतिरिक्त धावा, 1 षटकार. प्रेशरमध्ये असेल आता गोलंदाज ऋषी. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल. नक्कीच अवांतर धावसंख्या स्कोअर कार्ड ऍड केली जाईल. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. 4 चेंडू 9 धावा. हा चेंडू फटका फासलाय. जिथे चेंडू हवेत वॅकंट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिथे 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोअर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्येच्या संघाची 30 धावा झाल्या आहेत. आता येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. आकाशने स्वतःच्या खांद्यावर संघाच्या या सामन्याची जबाबदारी घेतली आणि तो स्वीकारताना सुद्धा पाहायला भेटतोय. हा चेंडू वा काय फटका पाहायला भेटलाय. जिथे चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय खणखणीत. षटकार षटकार. 1 धावेची गरज. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 19 धावांची गरज असताना 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. सर 2 चेंडू 1 धावेची गरज. अक्षरशः आकाशने येऊन मैदानाच्या आत जी फलंदाजी केली ना, अप्रतिम. वाह फ्लिक केलंय आणि विजय प्राप्त केलाय तो खडकवाडी चॅम्पियन्स संघाने. आणि नक्कीच खडकवाडी चॅम्पियन संघाने नावाप्रमाणेच चांगला परफॉर्मन्स केलाय. वेल बॅट आकाश शेटगे. आणि आकाश शेटगे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विस्फोटक फलंदाजी, चांगली गोलंदाजी सुद्धा त्याची पाहायला भेटली. अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. यानंतरची बिग बॅटल, महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर रंगताना पाहायला भेटेल. एका बाजूला कालकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी, तर दुसऱ्या बाजूला रुद्र ओवी 11 खडकवाडी. चला कालकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी, आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे.